TRF म्हणजे द रेझिस्टन्स फ्रंट। TRF ही पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाची एक शाखा आहे। केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यावर TRF अस्तित्वात आली। काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करणं हा TRFचा मुख्य हेतू आहे। हँड ग्रेनेड्स असो की UBGL ग्रेनेड्स असो, अशी वेगवेगळी शस्त्र त्यांना देतात, ज्यामुळे त्यांची जी लढण्याची क्षमता असते ती वाढते। त्याच्यानंतर हे ज्यावेळेला ट्रेनिंग पूर्ण होतं तर त्यावेळेस ते रात्रीच्या वेळेला भारतीय सीमेच्या आत त्यांना घुसवण्याचा प्रयत्न करतात LOC मधून, आणि 95% लोक तिथून घुसण्यास आत येतात। आणि नंतर मग आत आल्यानंतर त्यांना त्यांचे हँडलर्स रिसीव्ह करतात, त्यांना कुठेतरी ठेवतात, त्यांना राहायला जागा देतात। दहशतवादी हल्ला करणाऱ्या TRFच्या 4 क्रूरकर्मा दहशतवाद्यांचा फोटो समोर आलाय। हल्ल्याचा मास्टरमाइंड नेमका कोण हेही आता स्पष्ट झालंय। दहशतवादी सैफुल्ला खालिद या हल्ल्याचा मास्टरमाइंड असून आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा यांनी हा हल्ला केला। दहशतवाद्यांचा हा गट महिनाभरापासून सक्रिय होता। याच दहशतवाद्यांनी नरसंहार केल्याचा संशय व्यक्त होतोय। रेकी केली जाते आणि त्यानंतर हल्ला केला जातो। तर थोडक्यात पाकिस्तानचे जे सैन्य आहे आणि पाकिस्तानची गुप्तहेर जी संस्था आहे ISI त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची मदत करते। एक तर पैसे देणं, आधुनिक शस्त्र देणं, दारुगोळा देणं, ट्रेनिंग देणं, लीडरशिप प्रोव्हाइड करणं।